तुमच्या समोर आज आपण अशा व्यक्तिमत्वाची गोष्ट घेऊन आलो आहोत, ज्यांनी राजकारणात सत्ता पाहिली, संघर्ष पाहिला, विजय पाहिला, पण आयुष्याच्या एका टप्प्यावर त्यांनी असा निर्णय घेतला ज्यामुळे त्यांची ओळख केवळ राजकारणी म्हणून राहिली नाही. आज लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडले गेलेले हे नाव आहे. पण एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा इतक्या मोठ्या शैक्षणिक साम्राज्याचा पाया कसा घालतो आणि कोणता असा प्रसंग होता ज्याने त्यांच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकली. ही कहाणी आहे शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या प्रेरणादायी प्रवासाची. तरुणपणात त्यांनी सामाजिक कार्यातून लोकांशी नाते जोडले आणि त्यातूनच त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. स्थानिक पातळीवर काम करताना त्यांनी लोकांच्या समस्या समजून घेतल्या. पुढे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी विविध सार्वजनिक जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि नंतर राज्यसभेचे सदस्यही झाले. त्यानंतर त्यांना त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यपाल म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. राजकारणात त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली, पण त्यांच्या मनात एक प्रश्न सतत फिरत राहिला. सत्ता बदलू शकते, सरकार बदलू शकते, पण समाज कायमचा बदलायचा असेल तर त्यासाठी सर्वात मोठे शस्त्र कोणते? याच प्रश्नांचे उत्तर त्यांना शिक्षणात दिसले. त्यांनी पाहिले की एका चांगल्या महाविद्यालयामुळे एखाद्या गावाचे भविष्य बदलू शकते. एक डॉक्टर, एक अभियंता, एक शास्त्रज्ञ किंवा एक प्रशासकीय अधिकारी तयार झाला तर त्याचा फायदा केवळ एका कुटुंबालाच नाही तर संपूर्ण समाजाला होतो. आणि इथूनच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या प्रवासाची सुरुवात झाली. त्यांनी शिक्षण संस्था उभारण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला हा निर्णय अनेकांना धाडसी वाटला. इतक्या मोठ्या प्रमाणावर शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करणे सोपे नव्हते. जमीन, पायाभूत सुविधा, शिक्षक, मान्यता, आर्थिक अडचणी आणि प्रशासकीय प्रक्रिया अशा अनेक आव्हानांचा सामना त्यांना करावा लागला. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांचा विश्वास होता की शिक्षणावर खर्च हा खर्च नसून समाजाच्या भविष्यावर केलेली गुंतवणूक आहे. हळूहळू महाराष्ट्रात आणि देशाच्या विविध भागात डी.वाय. पाटील नावाने शैक्षणिक संस्थांचे जाळे उभे राहू लागले. वैद्यकीय, अभियांत्रिकी, दंतवैद्यक, नर्सिंग, व्यवस्थापन, कृषी, फार्मसी, जैवतंत्रज्ञान, आर्किटेक्चर आणि इतर अनेक शाखांमध्ये त्यांनी दर्जेदार शिक्षणाची दारे उघडली. पुढे त्यांच्या संस्थांना अभिमत विद्यापीठाचाही दर्जा मिळाला. भारतासह अनेक देशातील विद्यार्थी या संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येऊ लागले. त्यांनी केवळ इमारती उभारल्या नाहीत तर आधुनिक प्रयोगशाळा, संशोधन सुविधा, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण विकासाचे वातावरण निर्माण केले. त्यांचा विश्वास होता की शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवणे नाही तर व्यक्तिमत्व घडवणे देखील आहे. म्हणूनच त्यांच्या संस्थांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा, संशोधन आणि सामाजिक बांधिलकीवरही भर दिला गेला. याच काळात त्यांच्या नावाने उभारण्यात आलेली क्रीडा संकुले आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची स्टेडियम्सही चर्चेत आली. शिक्षण आणि क्रीडा यांचा संगम घडवून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची संधी मिळावी हा त्यामागील उद्देश होता. त्यांच्या कार्याची दखल देशभर घेतली गेली. अनेक विद्यापीठांनी त्यांना मानद पदव्या प्रदान केल्या. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना शिक्षण महर्षी ही उपाधी देखील मिळाली. ही पदवी कोणत्याही सरकारी आदेशाने मिळालेली नव्हती तर लाखो विद्यार्थी, पालक आणि समाजाने त्यांच्या कार्याला दिलेला सन्मान होता. लोक अनेकदा त्यांना यशस्वी राजकारणी म्हणून आठवतात, पण त्यांची खरी ओळख घडवली ती शिक्षणाने. राजकारणात मिळालेली सत्ता काही वर्षांची असते, पण शिक्षणातून घडवलेली पिढी अनेक दशकांपर्यंत समाजाला दिशा देत राहते. कदाचित म्हणूनच त्यांनी सत्तेपेक्षा संस्थांना, पदापेक्षा विद्यार्थ्यांना आणि राजकारणापेक्षा शिक्षणाला अधिक महत्त्व दिले. आज डी.वाय. पाटील हे नाव केवळ एका व्यक्तीचे नाही तर गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक विचार आणि समाज परिवर्तनाचे प्रतीक बनले आहे. हजारो शिक्षक, लाखो विद्यार्थी आणि असंख्य माजी विद्यार्थी त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत आहेत. एका शेतकरी कुटुंबातील मुलाने राजकारणाचा प्रवास केला, राज्यपाल पदापर्यंत पोहोचला, पण शेवटी ज्यामुळे त्यांचे नाव अमर झाले ते म्हणजे शिक्षणासाठी केलेले योगदान. म्हणूनच इतिहास त्यांची नोंद केवळ राजकारणी म्हणून करत नाही तर शिक्षण महर्षी म्हणून करतो.
या संपूर्ण प्रवासाकडे पाहिल्यावर एक प्रश्न नक्की पडतो. जर डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी राजकारणातच स्वतःला मर्यादित ठेवले असते तर आज लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य असेच घडले असते का, की त्यांच्या एका निर्णयाने अनेक पिढ्यांचे भविष्य बदलले? याचे उत्तर तुम्हीच द्या. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.